हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. सेट परीक्षेला तर फार कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे, जसं की 26 जुलैला ही एक्झाम आहे. सो अशा वेळी अभ्यासाचं योग्य नियोजन करण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालिसिस खूप महत्त्वाचं ठरतं. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 अर्थशास्त्र या विषयाचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. पण 10-10 युनिट्स 10-10 क्वेश्चन्सने आपण ह्याला बघणार आहोत. सो कोणत्या टॉपिक्सवर वारंवार प्रश्न विचारले जातात, कोणत्या युनिटला जास्त वेटेज आहे आणि येणाऱ्या सेट एक्झाम मध्ये कोणत्या भागावर जास्त लक्ष द्यायला हवे, हे सगळं आपल्याला समजून घेता येईल, अनालाइज करता येईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठलाही वेळ वाया न घालवता आपण सेशनला सुरुवात करूया. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा सत्य आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतायत 2026 ची एक्झाम, त्यांच्यासाठी आम्ही एक खास गोष्ट घेऊन आलो आहोत. तो म्हणजे 50 डेज क्रॅश कोर्स फॉर पेपर 2 इकॉनॉमिक्स. जसं की आपल्याला माहिती आहे एक्झामसाठी खूप कमी दिवस आपल्या हातामध्ये आहेत. 26 जुलैमध्ये म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये आपली एक्झाम आहे. तर त्यासाठी कुठलाही वेळ न दवडता आपला संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यासाठी हा क्रॅश कोर्स प्लॅन केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला विथिन मॉक टेस्ट, संपूर्ण डिस्कवरी नोट्स, क्विक रिव्हिजन नोट्स असतील, व्हिडिओ लेक्चर्स अँड लाईव्ह लेक्चर, त्याच्यामध्ये डाऊट सेशन असेल, PYQs, पेपर 1 फुल कोर्स म्हणजे पेपर 2 सोबतच पेपर 1 चंही प्रिपरेशन करून घेतलं जाईल, जो तुमचा स्कोर बूस्ट करेल. या पूर्ण कोर्सची फीस 10,000 आहे. 20% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट 8,000 फीस होते आणि याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरचे मेसेज करून तुमचं नाव नोंदवू शकता आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता. प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करू शकता. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करून प्रिपरेशनला सुरुवात करू शकता जॉईन होऊन. नेक्स्ट बॅच जी आहे ती 8 जून पासून स्टार्ट होते. सो आपलं नाव नोंदवून प्रिपरेशनला सुरुवात करा. First question: why does the firm under perfect competition continues to operate in the long run despite earning only normal or zero profit? लॉंग रन म्हणजे दीर्घकाळामध्ये परफेक्ट म्हणजे परिपूर्ण स्पर्धेत सुद्धा दीर्घकाळात फर्मला नॉर्मल प्रॉफिट झाला किंवा झिरो इकॉनॉमिक प्रॉफिट मिळत असतानाही ते उत्पादन सुरू का ठेवते? त्या कंडिशन मध्ये आपण म्हणजे नॉर्मली काय करतो, जर बिझनेस मध्ये झिरो प्रॉफिट होत असेल तर लॉस मध्ये बंद करतात, पण पूर्ण स्पर्धेत दीर्घकाळामध्ये ही कंडिशन आपल्याला का दिसत नाही, याचं रिझन इथे विचारलेलं आहे. अँड हे सगळे ऑप्शन्स आहेत की दीर्घकाळात उद्योग संस्था सामाजिकदृष्ट्या पर्याप्त पातळीवर कार्यरत असतात. आता ह्याच्यामध्ये काय म्हणतात की सामाजिकदृष्ट्या उत्पादन पातळी गाठली जाते, हे खरं असलं तरी फर्म याच्यामध्ये टिकू शकत नाही. ठीक आहे, सामाजिकदृष्ट्या जरी बरोबर असेल तरी. त्यामुळे ए ऑप्शन तिथे येणार आहे. मग दुसरं काय म्हणतंय, दीर्घकाळात उद्योग संस्था महत्तम उत्पादक कार्यक्षमता साध्य करते. उत्पादन कार्यक्षमतेपेक्षा लाभ मिळतो, पण याच्यामध्ये काय होतं, फर्म उद्योगात राहण्यामागचं मूलभूत कारण हे असू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे हे इथे करेक्ट आन्सर नाही असणार. त्याच्यामध्ये तिसरं आन्सर असं म्हणताय की दीर्घकाळात उद्योग संस्था आधीच स्वमालकीच्या उत्पादन घटकांचा संधी खर्च भरून काढत असते. हा, म्हणजे आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर हे म्हणू शकतो आपण. सो नॉर्मल प्रॉफिट म्हणजे काय, की उद्योजक स्वतःच्या काही वस्तू वापरतो, संसाधन, भांडवल असेल, व्यवस्थापन असेल, वेळ असेल, तर हे संधी खर्च जो आहे, जो दुसऱ्याला त्याला म्हणजे भरून निघतो ना, म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पेमेंट त्यांना कुणाला द्यावं लागत नाही आणि त्यामुळे उद्योगाला टिकून राहणं फायदेशीर राहतं. म्हणजे थोडं जरी प्रॉफिट किंवा थोडा जरी नफा मिळाला तरी ते त्यांचं येतं, बरोबर, दुसऱ्याला तो शेअर होत नाही. म्हणून ऑप्शन सी इथे मोस्टली करेक्ट आहे. डी मध्ये काय म्हटलंय की दीर्घकाळात सर्व उद्योग संस्था समखर्च स्थितीत कार्यरत असतात, पण सर्व फर्म समान खर्चावर कार्य करतात असे आवश्यक नाहीये की ते त्याच्यावरतीच काम करत असते. म्हणून इथे ऑप्शन डी पण चुकीचं आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड प्रश्न असा आहे, व्हॉट इज द शॉर्ट रन सप्लाय कर्व ऑफ अ फर्म इज परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट? पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्था अल्पकालीन पुरवठा वक्र म्हणजे नेमकं काय? तर याच्यामध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये शॉर्ट रन सप्लाय कर्व म्हणजे एमसी कर्व. ठीक आहे, एमसी कर्व ज्याला आपण म्हणतो. तर एमसी कर्वचा एबीसी वरचा भाग म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो, हा का म्हणू शकतो आपण? तर याच्यामध्ये काय होतं, किंमत ही काय असते, किंमत प्राइस जी आहे ती तुमच्या ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट मध्ये. ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, सरासरी बदलता खर्च जो आहे त्यापेक्षा किंमत जी आहे ती जास्त असेल तर तिथे तुमचं फर्म जे आहे ते उत्पादन करत असते. पण जर किंमत ही ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट पेक्षा कमी असेल तर या ठिकाणी फर्मला बंद करावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर सरासरी खर्च
पेक्षा किंमत जी असली तर जास्त असेल तर तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फायदा होतो अल्पकालीन पुरवठामध्ये. तर त्यासाठी याच्यामध्ये करेक्ट आन्सर कोणतं येणार आहे? तर बघा इथं सरासरी खर्च वक्रावरील सीमांत खर्च वक्राचा भाग, की सरासरी स्थिर खर्च, की सरासरी स्थिर वक्र खर्च सीमांत खर्च, सरासरी बदलता खर्च म्हणजे एव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट वक्रावरील सीमांत खर्च वक्रावरचा भाग म्हणजे ऑप्शन सी इथे करेक्ट सांगतं. ठीक आहे. किंमत काय आहे ते मार्जिनल कॉस्ट किंवा कॉस्ट जी असेल ती एव्हरेज कॉस्ट पेक्षा जास्त असेल तेव्हाच फर्मला फायदा होतो आणि तेव्हाच उत्पादन केलं जातं. बाकीच्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला हे दिसत नाही की उत्पादन त्यावेळेला केलं जातं. ओके. म्हणून वरचा भाग एसीच्या वरचा भाग हा कोणता आहे इथे? सीमांत खर्चाचा वरचा भाग एबीसी. ठीक आहे. The next question आहे when the total product is maximum, the average product is and the marginal product is. आता याच्यामध्ये हा कर्व तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. ठीक आहे. हा आहे आपला टोटल. त्याच्यानंतर हा येईल मार्जिनल, राईट, सॉरी ॲव्हरेज, आणि मार्जिनल असेल तो मग असा येईल. ठीक आहे. याच्यानुसार तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की नेमकं काय आणि त्याचे रूल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये बघा वेन द टोटल प्रोडक्ट टीपी इज मॅक्झिमम, टोटल प्रोडक्ट मॅक्झिमम असेल त्यावेळेस ॲव्हरेज टोटल प्रोडक्ट कसं असतं? डिक्रीजिंग. ठीक आहे. आणि मार्जिनल प्रोडक्ट कसा असतो? इथे 0 असतो. सो ऑप्शन याच्यामध्ये पण काय असणार आहे? इथे असणार आहे डिक्रीजिंग असतो. ॲव्हरेज प्रोडक्ट डिक्रीजिंग असतो जेव्हा, आता इथे 2 वेळेस टोटल प्रोडक्ट हे सेम असणार आहे, जसं थेअरीमध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सेम असेल तर पुढच्या ठिकाणी सेम असेल तर त्या कंडिशनला इथे मॅक्सिमम टीपी आहे, टोटल प्रोडक्ट आपण बघितलंय. तर त्या टोटल प्रोडक्टच्या वेळेचा ॲव्हरेज जो आहे तो खाली उतरणार असतो, कमी होतो पहिल्यापेक्षा. ठीक आहे. आणि मार्जिनल रेव्हेन्यू किंवा मार्जिनल प्रॉडक्ट जो आहे तो 0 झालेला असतो, या लाईनला टच झालेला असतो. सो ऑप्शन सी इथे करेक्ट सांगतो, हा डिक्रीजिंग आहे आणि 0 आहे. ठीक आहे. लक्षात आलं? मार्जिनल प्रोडक्ट 0 आणि एव्हरेज प्रोडक्ट कमी होत असतो. त्यामुळे ऑप्शन सी इथे परफेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू बर्गसन-सॅम्युएल्सन सोशल वेलफेअर फंक्शन अप्रोच, सोशल वेलफेअर इज मॅक्सिमाइज्ड व्हेन. आता बर्गसन-सॅम्युएल्सन यांनी सोशल वेलफेअर फंक्शन सांगितलेलं आहे. त्यांच्या सोशल वेलफेअर नुसार मॅक्सिमम वेलफेअर कधी होतं? जेव्हा तुमचा सोशल इंडिफरन्स कर्व हा युटिलिटी पॉसिबिलिटी कर्वला टँजंट असतो त्यावेळेस. ठीक आहे. याच्यामध्ये आता हा मी डायरेक्ट करेक्ट आन्सर तुम्हाला सांगितलंय. तर या ऑप्शन्स पैकी काय आहे करेक्ट आन्सर? बघा, सामाजिक तटस्थता वक्र. ठीक आहे. उपयोगिता शक्यता वक्राला स्पर्शून जाते म्हणजे इथे टँजंट आहे. टँजंट असणं हा मेन पॉइंट आहे. कधी होणार आहे? सोशल वेलफेअर मॅक्झिमम जेव्हा सोशल वेलफेअर, इंडिफरन्स कर्व वेलफेअर आणि पॉसिबिलिटी कर्व हा टँजंट असेल तेव्हा. पहिलंच ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट येतं. ठीक आहे. देन बाकीच्या याच्यामध्ये काय चुकीचं आहे? तर याच्यामध्ये फक्त बी मध्ये दिलंय की तटस्थता वक्र उपयोगिता वक्राला छेदतो, हे चुकीचं आहे. ठीक आहे. सामाजिक तटस्थता वक्र उत्पादन शक्यता वक्राला, प्रोडक्शन म्हटलंय आपण, काय म्हटलेलं आहे? युटिलिटी, उपयोगिता. ठीक आहे. याच्यामध्ये जे मॅक्झिमम वेलफेअर जे आहे ते उपयोगितेला कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन सांगतं की सामाजिक तटस्थता वक्र उत्पादन शक्यता, इथे पण उत्पादन वर्ड आलं त्यामुळे बाकीचे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे आणि ए ऑप्शन इथे परफेक्ट आहे. ठीक आहे. The next question, to maintain price leadership, a dominant firm must ensure that dash dash. किंमत नेतृत्व कायम राखण्यासाठी डॅश डॅश अशी खातरजमा प्रबळ शक्तिशाली उद्योग संस्थेने केली पाहिजे. त्याच्यामध्ये प्राइस लिडरशिप मध्ये डॉमिनंट फर्मने बाजारभावापेक्षा जास्त किंमत ठेवू नये. ठीक आहे. अन्यथा लहान फर्म्स ग्राहक आकर्षित करू शकतात. असं याचं रिझन आहे. मग या दिलेल्या ऑप्शन्स पैकी याचं करेक्ट आन्सर काय असू शकतं? बघा, a small firms do not produce more or less than a level of agreed upon market sharing agreement. ठीक आहे. दुसरा ऑप्शन सांगताय की याच्यामध्ये आता मार्केट शेअरिंग अग्रीमेंटची गरज नसते याच्यामध्ये खरं तर. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये वाटप करारानुसार म्हटले तर गरज होत नाही. तर प्रबळ उद्योग संस्था बाजार किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणार नाहीत. त्यावेळेस उद्योग म्हणजे इथे हे किंमत नेतृत्व राखण्यासाठी त्यांनी केलं पाहिजे. ठीक आहे. लहान उद्योग संस्था उत्पादनाचा दर्जा सुधारणार नाहीत. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट रोखणे आवश्यक नाही आहे याच्यामध्ये, त्यामुळे हे ऑप्शन नाही. त्याच्यानंतर डी म्हटले की लहान उद्योग संस्था नाविन्यता अंमलात आणणार नाहीत. इनोव्हेशन रोखणं आवश्यक याच्यामध्ये नाहीये. पण मग काय आवश्यक आहे नेतृत्व राखण्यासाठी? तर किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणार नाहीत याची खात्री केली पाहिजे, खातरजमा केली पाहिजे, तर तिथे किंमत नेतृत्व राखलं जाईल. त्यामुळे ऑप्शन बी इथे करेक्ट आहे.
The next question, in Chamberlain's alternative approach, why does the excess capacity of monopolistically competitive फर्म एमर्ज? ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा चेंबरलिन आणि यांच्या पर्यायी दृष्टिकोनानुसार मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उद्योग संस्थेमध्ये अतिरिक्त क्षमता का निर्माण होते असं विचारले आणि त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता यांच्या ऑप्शन्स नुसार चेंबरलिन नुसार एक्सेस कॅपॅसिटी निर्माण होते कारण का फ्री एंट्रीज आणि एक्झिट याच्यामुळे हे एक्सेस कॅपॅसिटी निर्माण होते. पण प्राइस कॉम्पिटिशन याच्यामध्ये सक्रिय नसते. फ्री एंट्री एक्झिट असल्यावरती तिथे भरपूर साऱ्या गोष्टी मक्तेदारीयुक्त मध्ये काय बघितलेलं आपण की फर्म्स ज्या आहेत त्यांची प्राइस कॉम्पिटिशन जास्त सक्रिय नसते मक्तेदारीमध्ये. जसं पूर्ण कॉम्पिटिशनचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तसे मक्तेदारीयुक्त मध्ये ते दिसत नाही. ठीक आहे, सो याच्यामध्ये म्हणून फर्म्स पूर्ण क्षमतेने उत्पादन करत नाही. ठीक आहे, सो याच्यामध्ये कुठलं करेक्ट ऑप्शन येणार मग? ऑप्शन आहे मुक्त प्रवेश निर्गमन असूनही क्रियाशील किंमत स्पर्धेचा अभाव दिसतो. इथे पहिलंच ऑप्शन आपल्याला करेक्ट आहे की या क्षमतांचा अभाव असल्यामुळेच आपल्याला चेंबरलिनच्या दृष्टिकोनानुसार मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये क्षमता निर्माण होते. ठीक आहे, अतिरिक्त क्षमता का निर्माण होते ह्याचं रिझन हेच आहे, काय? मुक्त प्रवेश आणि निर्गमन. बी का नाहीये? क्रियाशील किंमत स्पर्धा आणि मुक्त प्रवेश व निर्गमन ह्याच्यामध्ये दिलं. तर क्रियाशील मुक्तेदारीयुक्त मध्ये कॉम्पिटिशन दिसते का आपल्याला प्राइस मध्ये? नाही दिसत, म्हणून ऑप्शन बी नाही. क्रियाशील किंमत स्पर्धा नाहीच आहे मक्तेदारीयुक्त मध्ये. मुक्त प्रवेश आणि निर्गमन आहे. ठीक आहे, पण फक्त एवढंच रिझन याच्यामध्ये येऊ शकतं का? नाही. तर ऑप्शन ए हे परिपूर्ण रिझन याचं दाखवतं. त्यामुळे ऑप्शन डी पण इथे करेक्ट आन्सर नाहीये. ए नसतं तर कदाचित आपण डी म्हटलं असतं, पण ए पूर्ण आन्सर याचं देतं, त्यामुळे ए ऑप्शन इथे करेक्ट आहे. The next question, 7. Which of the following term is more important in welfare economics in designing government policy? कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सरकारी धोरणांच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अधिक महत्वाची आहे? उदासीनता वक्र, ग्राहकातिशय, समसीमांत उपयोगिता, अभिव्यक्त पसंती. ठीक आहे, तर यापैकी कोणतं रिझन इथे बरोबर आहे? आता सगळ्यात पहिलं उदासीनता वक्र तर कॉम्बिनेशन दाखवतं. इक्वी मार्जिनल युटिलिटी तर यामध्ये आपल्याला उपभोगाचा नियम आहे हा. ठीक आहे, काय उपयोग कशा पद्धतीने करतो. आणि रिवेल प्रेफरन्स मध्ये ग्राहक वर्तनाचा सिद्धांत आहे की कशा पद्धतीने ग्राहक त्यांचा प्रेफरन्स ऍडजस्ट करतात. मग कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये सरकारी धोरण ठरवण्यासाठी ग्राहकांचं अधिशेष किंवा कंझ्युमर सरप्लस कशामध्ये, ग्राहकांचा फायदा जास्तीत जास्त कशामध्ये याचा वापर केला जातो आणि या ठिकाणी ऑप्शन बी करेक्ट आहे. ओके, करेक्ट आहे, समजलं? ओके. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ऍडवर्स सिलेक्शन? खालीलपैकी कोणते प्रतिकूल निवडीचे उदाहरण आहे? ऑप्शन्स आहेत बाईंग अ यूज कार, बाईंग हेल्थ इन्शुरन्स, बाईंग अ हाय क्वालिटी प्रोडक्ट, इन्व्हेस्टिंग इन कॅपिटल मार्केट. ठीक आहे, दीज आर द ऑप्शन्स. आता प्रतिकूल निवड, ठीक आहे, ऍडवर्स सिलेक्शन म्हटलेलं आहे. ऍडवर्स सिलेक्शन म्हणजे व्यवहारापूर्वी माहितीची असमानता किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे लेमन मार्केट प्रॉब्लेम किंवा लेमन प्रॉब्लेम जो म्हटलेला आहे, जो रिलेटेड आहे युज्ड कारशी, युज्ड कार मार्केटशी. ओके, सो याच्यामध्ये हे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे आणि त्यामुळे इथे करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन ए. बाईंग अ युज्ड कार हे प्रतिकूल निवडीचं बेस्ट आणि परफेक्ट एक्झाम्पल आहे. विक्रेत्याला कारची खरी गुणवत्ता माहिती असते पण खरेदीदाराला ती नसते आणि त्यामुळे इथे ऑप्शन म्हणजे लेमन मार्केट किंवा युज्ड कारच्या मार्केटला लेमन मार्केट म्हणतात. हा प्रॉब्लेम याचे एक्झाम्पल आहे ऍडवर्स सिलेक्शनचं. गॉट इट? ठीक आहे. बाईंग हेल्थ इन्शुरन्स तर हे म्हणजे क्लासिक उदाहरण युज्ड कारचंच आहे. उदाहरण असू शकतं हे पण इन्शुरन्सचं, पण या क्वेश्चनचा आन्सर मात्र ए परफेक्ट आहे. ऍडवर्स सिलेक्शन साठी याचंच एक्झाम्पल दिलं जातं. ठीक आहे, हाय क्वालिटी प्रोडक्ट्स खरेदी करणे हे ऍडवर्स सिलेक्शन नाहीये. ठीक आहे, आणि कॅपिटल मार्केट तर थेट एक्झाम्पल नाहीये, त्यामुळे ऑप्शन ए करेक्ट. The next question, which of the theorems of welfare economics consider that the general competitive equilibrium is Pareto optimal? कल्याणकारी अर्थशास्त्राच्या कोणत्या प्रमेयाने विचार केला की सामान्य स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो इष्टतम आहे? ठीक आहे, आता याच्यामध्ये फर्स्ट वेलफेअर थेरम आपल्याला काय सांगतोय की परफेक्ट कॉम्पिटिशन मधील जनरल इक्विलिब्रियम हा पॅरेटो ऑप्टिमल असतो. म्हणजे हा पहिला सिद्धांत आहे. दुसरा काय सांगतो थेरम आपल्याला की हा संसाधनाच्या पुनर्वाटपाबद्दल सांगितलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर येस,
सामान्य विचार केला की सामान्य स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो इष्टम आहे, म्हणजेच आपला जनरल इक्विलिब्रियम कॉम्पिटिटिव्ह पॅरेटो ऑप्टिमल आहे. हे कोणत्या थेरम मध्ये विचारलंय? हा सिंपल क्वेश्चन आहे. जसं मी तुम्हाला दोन्ही थेरम सांगितले, तर त्याच्या फर्स्ट थेरम मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पॅरेटो ऑप्टिमॅलिटी हे जनरल इक्विलिब्रियम कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियमच्या वेळेला पॅरेटो ऑप्टिमल असतं. म्हणून डायरेक्ट ऑप्शन ए इथे सांगू शकतो आपण. सेकंड नाही, बोथ नाही किंवा नायदर, म्हणजे हे तिन्ही ऑप्शन्स इझिली आपण हे करू शकतो, बाहेर काढू शकतो. ठीक आहे. Then this is the last question for today's video. Which of the following explains the concept of risk? आता खालीलपैकी कोणत्या जोखीम संकल्पना स्पष्ट करते? ऑप्शन ए, when the variability of possible outcome is very high, when the variability of possible outcome is very low, when the variability of possible outcome is constant, when the variability of possible outcome is highly accurate. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की रिस्क म्हणजे नेमकं काय आहे? संभाव्य निष्पत्ती परिवर्तनशीलता जी आहे खूप जास्त असेल त्यावेळेस की कमी असेल. व्हेरिएबिलिटी म्हणजे चेंज तर आहे. संभाव्य परिणामामध्ये आलेली अनिश्चितता किंवा व्हेरिएबिलिटी याला आपण म्हणतो रिस्क. ठीक आहे, अनिश्चितता. तर याच्यामध्ये आपण ऑप्शन ए ला जाऊ शकतो की संभाव्यता खूप जास्त असते. व्हेरिएबिलिटी म्हणजे अनिश्चितता. पॉसिबिलिटी म्हणजे काय आउटकम येणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला जास्त अनिश्चितता असणं, जास्त अनिश्चितता असतं म्हणजे रिस्क आहे. सो दिलेल्या ऑप्शन्स पैकी ए ऑप्शन जे आहे ते परफेक्ट त्याचं एक्झाम्पल देऊ शकते. बी मध्ये व्हेरिएबिलिटी कमी असल्यामुळे रिस्क कमी असते. सी ऑप्शन मध्ये कॉन्स्टंट व्हेरिएबिलिटी म्हणजे रिस्कची व्याख्याच नाही आहे, कॉन्स्टंट असल्यामुळे. आणि अॅक्युरसी आणि रिस्कचा यांचा काही संबंधच येत नाही. त्यामुळे ऑप्शन डी तर याच्यामध्ये नाही असतं. करेक्ट आन्सर काय येणार आहे मग ऑप्शन ए. ओके. सो या ठिकाणी आपण टोटल 2025च्या इकॉनॉमिक्स मधले एकूण 10 क्वेश्चन्स केलेले आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये काही डाउट्स असतील किंवा एखादी कन्सेप्ट तुम्हाला या क्वेश्चन्स पैकी समजली नसेल तर मला कमेंट मध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला त्याचा क्लिअरन्स तिकडे देईन. ठीक आहे. पुढच्या 10 क्वेश्चन्स साठी नक्कीच मला कमेंट करा की नेक्स्ट पार्ट मी नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करून देईल. ओके. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. ऑल द बेस्ट फॉर द प्रिपरेशन.